प्रस्तुत बाईपण देगा देवा हा कार्यक्रम सादर होत आहे. कृपया जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूयात. अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशन निर्मित स्वरसखी प्रस्तुत बाईपण देगा देवा या संगीतमय अभिवाचनात मी पद्मजा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, अर्धांगिनी म्हणजेच स्त्री, परमेश्वरानं निर्माण केलेली एक अप्रतिम आणि सुंदर कलाकृती. पण बऱ्याचदा अनेक गाण्यांमधून, लेखांमधून स्त्रीचं वर्णन हे दुर्बल, शोषित, अन्याय सहन करणारी असं अबला म्हणून केलं जातं. खरं तर तिच्यात असलेली कमालीची सहनशीलता, संयम ही तिची दुर्बलता नसून तिची बलस्थानं आहेत. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर तिच्या आयुष्यात विविध टप्प्यांवर अनेक आनंदाचे क्षण येतात आणि हे आनंदाचे क्षण स्त्री सुद्धा भरभरून जगते. अशाच काही आनंदाच्या सरींचा आज आम्ही तुमच्यावर वर्षाव करणार आहोत. आई, पत्नी, बहीण अशा विविध रूपानं विश्वाचं पालन पोषण करणाऱ्या या स्त्रीचं अस्तित्व, तिचा सुंदर प्रवास या कार्यक्रमातून आपल्या समोर उलगडण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. बाईपण देगा देवा, संकल्पना आणि लेखन सौ पद्मजा बोंगाणे. यात सहभागी होणाऱ्या माझ्या सख्या आहेत सौ प्रज्ञा पितळे, सौ हर्षा कांबळी, सौ पूनम महाजन, सौ गंधारी विटकर, सौ वर्षा आंगणे, सौ मनीषा शेळगे. नृत्य सहभाग सौ स्नेहा पटेल, सौ प्रियांका बैकर, डॉक्टर वर्षा यादव. आमच्या बाल नृत्यांगना आहेत जिया, वैष्णवी, ओवी, मीरा, सहर्षा, अभिज्ञा आणि समा. एकदा जोरदार टाळ्या देऊया या छोट्या मंडळींसाठी. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सादर करीत आहोत बाईपण देगा देवा संगीतमय अभिवाचन. आपल्या संस्कृतीत स्त्रीला आदिशक्ती म्हटलं आहे. ती सर्जनाची देवता, जगदंबा, जगज्जननी. म्हणूनच मुलीचा जन्म होताच घरी लक्ष्मी आली असं आपण म्हणतो आणि तिच्या येण्याचा सोहळा आनंदाने साजरा करतो. पहिल्या दिवशी जन्मली बेटी, म्हणती सारे धनाची पेटी. लक्ष्मीच्या रूपाने आली या घरी, जो बाळा जो जो गजो. दुसऱ्या दिवशी बोले माऊली, कितीही गोड माझी सावली. जीवनी आली सोन पावली, जो बाळा जो जो गजो. तिसऱ्या दिवशी हा जन्मदाता, इवल्या परी घरून हाता. भाग्यवान मी जाहलो पिता, जो बाळा जो जो गजो. चौथ्या दिवशी जमला मेळा, आजी आजोबा झालेत गोळा. लाडक्या नातीचा लागला लळा, जो बाळा जो जो गजो. पाचव्या दिवशी ज्योती पूजली, विडा नैवेद्य पंटी लावली. राजकुमारीची दृष्ट काढली, जो बाळा जो जो गजो. जो बाळा जो जो गजो, जो बाळा जो जो गजो. सोन पावलांनी आलेल्या या चांदोलीचा हळूहळू सगळ्या घराला जणू लळा लागतो. तिचं कोड कौतुक लाड करण्यात सगळेच मग्न होतात. पायातील छुमछुम वाजवत
घरभर पळणाऱ्या या चैतन्याच्या माग अख्खं घर पडू लागतं. तिचे बालहट्ट पुरवण्यासाठी सगळ्यांची जणू शर्यत लागते. पण कधी कधी मात्र ही बोलकी बाहुली फार हट्ट करते हा. मनाविरुद्ध घडल्यावर रुसतेही. तिची समजूत काढायला मग सगळेच कामाला लागतात. फुगलेले गाल आणि लाल बुंद झालेल्या इवल्याशा नाकावरचा राग काढण्याची मजा काही औरच. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणलं तरी काय. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणलं तरी काय. माझी लाडूली ग, माझी सोनुली ग, सांगा आमच्या छकुलीला झालं तरी काय. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणलं तरी काय. साऱ्या घराचं चैतन्य असलेली आणि आई बाबांच्या काळजाचा तुकडा असणारी ही लेक बघता बघता कशी पटकन मोठी होते ते कळतच नाही. तिच्या मुक्त मोकळ्या बागडणाऱ्या आयुष्याला निसर्ग मर्यादेचं बंधन घालतं आणि ते गरजेचंही असतं. कारण तिच्यातूनच नवांकुराची निर्मिती होणार असते. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जसजशी लेक मोठी होते ना तसतशी तिला आपोआपच अधिक समज येऊ लागते. जणू काही निसर्गतःच तिला इतरांची काळजी घेण्याची जपण्याची कला अवगत असते. आई वडील भावंड यांची नकळत ती आपणहून काळजी घेऊ लागते. भावावरच्या तिच्या प्रेमाला तर तोडच नाही. बहिणीचं नातं निभावताना ती जणू दुसरी आईच होते. भावा बहिणीच्या गोड प्रेमळ नात्यासारखं जगात मुळी नातच नाही म्हणाना. सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेळा बहिणीची वेडी ही माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेळा बहिणीची वेडी ही माया. वात्सल्याचा झरा असणारी अशी ती तारुण्याच्या उंबरठ्यावर दाखल होते. फुलपाखराप्रमाणे तिचं मन चहूकडे भिरभिरू लागतं. भावावरच्या तिच्या प्रेमापोटी ती बहीण खरंच खरंच भावासाठी दुसरी आईच असते. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, परी मला त्याने मानिली बहीण. काळजाची चिंधी काढून देन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने देऊन प्रभो राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण.
करी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण नारायण नारायण. वात्सल्याचा झरा असणारी अशी ती तारुण्याच्या उंबरठ्यावर दाखल होते. सौंदर्य तर असं जणू लावण्याची खाणच. भिरभिरणारी नजर, कमनीय बांधा, काळेभोर केस, गुलाबी गालांवर उगीचच येणारं कोवळं हसू तिच्या मनातल्या भावना लपवू शकत नाही. यौवनात पदार्पण करणारी ती ललना स्त्रीपणाच्या सुंदर, देखण्या पण निसरड्या वाटेवरून प्रवास करू लागते. तारुण्यातले हे तिचे दिवस म्हणजे वेलीवरच्या फुलाप्रमाणे स्वतःच्याच विश्वात डुलणारे, झोके घेणारे, स्वच्छंदी. दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटते गाणे. स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटते गाणे. गाण्यात हृदय झुरायचे गाण्यात हृदय झुरायचे. झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. दिवस तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. सुंदर, नाजूक, देखणं रूप, पण बाणा मात्र रणरागिणीचा. तारुण्याच्या सळसळत्या चैतन्यासोबत शक्तीचं तेज तलवारीच्या पात्याप्रमाणे मिरवणारी. कारण ही भूमीच शौर्याची, साहसाची, जिजाऊच्या लेकींची. त्यातून तेज हे झळकणारच. उन्हाळा अन पावसाळा उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. आम्ही जिजाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आड्या. होईल तुझी जरे शोभा बोल दुरून शहाण्या. आम्ही जिजाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली मिऱ्या पारी जाती खाटा बोल जपून रे बाबा. बोल जपून रे बाबा आब जाईल फुकट. आम्ही जिजाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा. नाही घेणार बघ दादा कोण्या परायाचा वारा. उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. अशी ही देखणी राजकुमारी
आता मात्र चिवकाऊच्या सानुल्या गोष्टीत रमत नाही बरं. तर तिला ओढ लागते ती परीकथेतील राजकुमाराची. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन एखादा देखणा राजकुमार आपल्याही आयुष्यात यावा असं तिला मनोमन वाटू लागतं. एक दिवस तिचं हे स्वप्न पूर्णही होतं आणि तिचे सारे क्षण फक्त त्याच्याच आठवणीत फुलून जातात. ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे, भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे. मन मोराचे जादू भरे हे पिसारे मेंदीने, शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे, सजले रे फुलले रे क्षण माझे, फुलले रे. ही प्रेमाची रेशीम गाठ आयुष्यभरासाठी लग्नगाठ होऊन जाते. संसाराच्या सुख स्वप्नात ती रममाण होते आणि मग तिला सगळेच संसाराच्या हितगुजाच्या गोष्टी सांगू लागतात. कुणी कुणी काढील कुणी तू हसत रहा, तू वळून पुन्हा नको परतू माहेरी. कुजबुज होईल कधी ठेवू नको अडी, उलट बोलूनी नको ग करू शिरजोरी. सांगाया तर सोपे, सांगाया तर सोपे, पण कठीण सगळे. रोज रोज कसरत तारेवरची, होणार सून मी त्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची, होणार सून मी त्या घरची. राणी मी राजाची, जमवून घेन कशी बशी. थोडी गोड थोडी मिरची, थोडी थोडी गोड थोडी मिरची. होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. सजलेल्या या गोड क्षणांच्या हिंदोळ्यावरून ती बोगल्यावर चढते आणि मेहंदीच्या आणि हळदीच्या पवित्र स्पर्शानं लाडकी नवराई होते. शेती बागा माडाची गवाडी, नवरीला घुंगराची गाडी. जशी राजा राणीची गजोडी, नवरीला चांदण्याची साडी. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी भास परके. दारी सनईचे सूर दाटे मनी हुर हुर, चाले विरहाचा पुढे वारसा. फुलमाळा मंडपाच्या दारी, जाणारी ना सुखाच्या किनारी. नवी नाती ओळखीची सारी, सपनांची दुनिया गण्यारी. शेती बागा माडाची गवाडी, नवरीला घुंगराची गाडी. नवरीला घुंगराची गाडी, नवरीला घुंगराची गाडी. आयुष्याच्या या टप्प्यावर माहेर सोडून सासरी जायला निघते
स्वतःचं अस्तित्व विसरून नावासकट सगळंच बदलते. आई, वडील, भावंड सारं सोडून एक दिवस तिला जावंच लागतं. तिच्या जाण्यानं अवघं घर कावरं बावरं होतं. जणू त्या घरातील चैतन्यच नाहीसं होतं. पण तरीही जड अंतःकरणानं कन्यादान हे करावंच लागतं. घर जपलेला झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंधा माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोन, लेक सौख्याचं क्षण, लेक वासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगाचं शिंपण, लेक गंध हळव मन, लेक परक्याचे धन, बाबा तुटतो आतून आला मोठे लक्षण. शुभमंगल कन्यादान, शुभमंगल कन्यादान. सौभाग्यवती झाल्यावर आता ती तिचा नवा संसार मांडू लागते. संसारात आता तिला कुटुंबातील सगळ्यांचाच विचार करायचा असतो. प्रत्येकाची मर्जी सांभाळत प्रत्येकाचं मन आपल्या प्रेमानं जिंकायचं असतं. आणि ही तारेवरची कसरत ती लीलया करते. दिसते मजला सुखचित्र नावे, दिसते मजला सुखचित्र नावे, मी संसार माझा रेखिते, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नावे, हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी, मी तुझिया मागून यावे, आसही माझ्यावरी, तुझ संगती क्षणरंगती, तुझ संगती क्षणरंगती, निमिषात मी युग पाहते. दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे. प्रपंचात तन मन झोकून देऊन ती अगदी सहज सासरचीच होऊन जाते. जणू काही वर्षानुवर्ष ती इथलीच होती. सासरची गाठ घट्ट बांधली जाते, पण म्हणून माहेराची नाळ तुटत नाही. माहेराची सय येताच तिचे डोळे आपोआप पाणावतात. सणावारी तर माहेराच्या आठवणींना उधाण येतं. घाल घाल पिंगा वाऱ्यात, माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कार बरसात, माहेरी जा
सुखदुःखात ती अर्धांगिनी होऊन पतीला पावलोपावली साथ देते. आपल्या प्रेमळ स्वभावानं संसार एकसंध ठेवते. स्त्री हा संसाराचा आत्मा. प्रत्येक नात्यात स्वतः झिजून ती संस्कारांचा, आनंदाचा सुगंध पसरवते. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. प्रेम, माया, जिव्हाळ्याचे हे बंध युगानयुग जपणारी ही स्त्री म्हणजे जणू शक्तीचं रूपच. तिच्या विना जगाचा कारभार चालणं जणू कठीणच. संसारात विठ्ठलाला जग रहाटी पाहावी लागते. म्हणूनच ती रखुमाई होऊन त्याचा प्रपंच सांभाळते. रखुमाई 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 रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. त्यामुळं पर्यायानं समाजाचं, राष्ट्राचं भविष्य ती घडवत असते. कुटुंबाला प्रेमानं खाऊ घालणारी अन्नपूर्णा आता आपल्या लेकरांसाठी सरस्वतीचं रूप घेऊन ज्ञानार्जन करू लागते. घराघरातील अशा वागेश्वरीला शतशः प्रणाम. जय शारदे वागेश्वरी. जय शारदे वागेश्वरी. विधी कन्यके विद्याधरी वागेश्वरी वागेश्वरी. जय शारदे वागेश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी. ज्योत्स्ने परी कांती तुझी. मुखरम्य शारद चंद्रमा. ज्योत्स्ने परी कांती तुझी. मुखरम्य शारद चंद्रमा. उजळे तुझ्या हास्यातुनी. उजळे तुझ्या हास्यातुनी. चारी युगांची पौर्णिमा तुझ्या कृपेचे चांदणे. तुझ्या कृपेचे चांदणे. नित
तुझ्या श्री वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधी कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. आयुष्याच्या या टप्प्यावर स्त्री अधिक सक्षम होते, परिपूर्ण होते. आता आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य नवे प्रगल्भता तिच्यात आलेली असते. संसाराची घडीही छान बसलेली असते. ही घडी अशीच नीटच राहावी अशीच तिची देवाजवळ प्रार्थना असते. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरे वसंत नाचू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. रंगविले मी मनात स्वप्न देखणे. आवडले वेडीला स्वप्न खेळणे. स्वप्नातील चांदवा स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रत्येक घरातील स्त्री, मग ती आई, बहीण, पत्नी कोणत्याही रूपात असो, तिच्यात मातृत्व, उदारता, ओतप्रोत भरलेली असते. प्रत्येक गोष्टीचं समाधान तिच्याकडे असतं. तिला काहीही मागितलं तर ते मिळणारच असा विश्वास असतो. म्हणूनच तर ती माऊली सगळ्यांसाठी जणू कल्पवृक्षाची सावली होते, तर कधी माय भवानी होते. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. कल्पवृक्षाची सावली. कल्पवृक्षाची सावली. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई. सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचिली माया. तू शीतल छायेची काया. तू विश्वाची रचिली माया. तू शीतल छायेची काया. तुझ्या दयेचा ओघ खंडित दुरितलयालाने सेवा मान
जन्मात मुलगी, पत्नी, माता अशा बहुविध भूमिका उत्तमरित्या बजावते. त्यासाठी तिला पावलोपावली आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालून त्याग, समर्पण, कष्ट सहन करत स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करावं लागतं. तिचं स्त्रीपण, तिचं अस्तित्व जपावं लागतं. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी फिरुनी नवे जन्मे नमी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुजऱ्या जाणूनी या वाहणाऱ्या गाण्यातुनी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुजऱ्या जाणूनी या वाहणाऱ्या गाण्यातुनी लहरेन मी बहरेन मी लहरेन मी बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी फिरुनी नवे जन्मे नमी फिरुनी नवे जन्मे नमी. आजची ही स्त्री मुक्त, सामर्थ्यवान, स्वतंत्र असली तरी तिला या संसाररूपी मोहपाशात गुंतायला आवडतं. स्वबळावर स्वतःचं विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य असूनही तिला कुटुंबाचा प्रेमळ सहवास कायम हवासा वाटतो. म्हणूनच का कोण जाणे स्वतःला या रेशीम बंधात गुंतवून ठेवणारी ती बंदिनी असते. रूप बहिणीचे माया देई वात्सल्य मूर्त आई होई माहेरा सोडून येई माहेरा सोडून येई सासरी सर्वस्व देई हृदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी हृदयी पान्हा नयनी पाणी बंदिनी स्त्री बंदिनी बंदिनी बंदिनी. स्त्री म्हणून सगळी नाती निभावताना कधी कधी तिची फार तारांबळही होते. सगळ्यांसाठी सगळं करण्याची तिची धडपड असते. परिपूर्ण नसेलही ती कदाचित, पण घरात ती नसल्यावर तिची किंमत घराला कळते. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा नभ फाटून वीज पडावी
धरी तुझे भाव. अशी ही स्त्री म्हणजे जणू मायेचा प्रेमाचा अखंड वाहता झरा. खरंच आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रियांना पाहताना आदिशक्तीचं अष्टभुजा रूपच आपल्याला आठवतं. प्रत्येकीची कहाणी वेगळी, प्रत्येकीची लढाई वेगळी. आपलं घरदार संसार सांभाळत असताना स्त्रिया कितीतरी सुंदर आणि अद्भुत गोष्टी किती लीलया करतात. खरंच हे किती भारी आहे ना. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुल बाळ सासू भार, जीव घेण्या गर्दीला या भिडताना आर पार, जीव तुझा वाट्या परी रोज होई खाली वर, फिरकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. अशी ही स्त्री आई माऊली अवघ्या विश्वाची जननी आदी माया. तिच्या सौंदर्याला, तिच्या हौशीला, तिच्या उदारतेला तोड नाही. कपाळी प्रेमाचा मळवट, गळ्यात पावित्र्याचे हार, हाती दानाचा चुडा आणि पायात समृद्धीचे पैंजण घालून मिरवणारी लाडकी आई म्हणजेच घराघरातील जगदंबा. अवघ्या विश्वाचं पालन पोषण करणारी, कितीही रागावली तरी लेकराची आई ही हाक ऐकताच व्याकुळ होणारी, केवळ कौतुकानेच खुश होणारी, मायेच्या साडी चोळीनं प्रसन्न होणारी. तिचं मन जपूया, तिला प्रेमानं जिंकूया. ती तुम्हाला जग जिंकण्याचं बळ देईल. प्रेम, करुणा, सामर्थ्य यांचा संगम. पण जर का आयुष्याच्या वळणावर विकारांच्या दैत्यांनी वाट अडवली तर दुर्गेप्रमाणे दुर्जनांच्या संहारासाठी प्रसंगी रुद्रावतार धारण करणारी, अनिष्टाचा संहार करून मांगल्य प्रस्थापित करणाऱ्या त्या तेजस्विनीला, त्या जगदंबेला शतशः प्रणाम.
ऐकलेली एक कविता मला आठवते. दुर्गा माता आठवून पहा कुठे कुठे दिसते. दुर्गा माता आठवून पहा कुठे कुठे दिसते. न मागता मदत घेऊन कुठे उभी असते. ती नेहमी सारखी अष्टभुजा सिंहावरती नसते. ती नेहमी सारखी अष्टभुजा सिंहावरती नसते. वेगळ्या जगातली, वेगळ्या रूपातली वेगळी दुर्गा असते. पोटभर खाऊ घालत ती कधी खानावळीत दिसते. पोटभर खाऊ घालत ती कधी खानावळीत असते. रोजचा कचरा उचलत ती कधी रस्त्यावर दिसते. खाकी वर्दी ड्युटी सांभाळत उन्हात उभी असते. सीमेवरती शत्रूवर नेमही अचूक धरते. घर जगविण्या घराबाहेर मर मर मरते. घर जगविण्या घराबाहेर मर मर मरते आणि बापाला सोडून परक्या पुरुषाचा संसार उभा करते. बघाल तिथे स्त्रिया अशा पसरलेल्या दिसतात. बघाल तिथे स्त्रिया अशा पसरलेल्या दिसतात. दुःख मागे टाकून जग फुलवणाऱ्या असतात. आसव पटकन गिळून सारी सांगत कुणालाच नसते. आसव पटकन गिळून सारी सांगत कुणालाच नसते. आपल्या आयुष्यात प्रत्येक स्त्री दुर्गेसारखीच असते. आपल्या आयुष्यात प्रत्येक स्त्री दुर्गेसारखीच असते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी असं स्त्रीच्या आदरासाठी म्हटलं जातं.
म्हणून तर स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता असते. तिचं हे शक्ती स्वरूप नव्हे, आपलं हे शक्ती स्वरूप आपणच जाणून घेऊया. सावित्रीचा वसा जपताना सीतेलाही न्याय देऊया, मीरेलाही मान देऊया आणि अहिल्याचाही उद्धार करूया. भारत मातेच्या अर्धांगिनी शिवशक्ती स्वरूपानं या विश्वाच्या सृजनासाठी सदैव तत्पर राहूया. तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, तू वीर माता, नवयुगाची प्रेरणा, तू जगताची भाग्य विधाता. तुझ्या लखलखत्या तेजाच्या या अखंड ज्योतीनं हे विश्व सदैव तेजांकित राहो. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. लखलख चंदेरी तेजाची. खूप खूप धन्यवाद रसिक प्रेक्षक हो, धन्यवाद.